बहुतेकांच्या मनाच्या विरुद्ध असते करायचं काम ठरवलं. पण या तरुणानं आपल्याबरोबर 200-250 जणांचा गट गोळा केला आणि त्याच्या मदतीनं हे जी करायची इच्छा आहे ते करून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आज इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं काम या संस्थेनं केलं की गुजरातच्या कुटुंबातून त्याचं विषयाचा संवाद करणार झालेल्या कितीतरी उपक्रम त्यांनी आजच्या यशस्वीपणे राबवले आणि याचं खरं करायचे आहे ते म्हणजे ही संस्था कुठल्याही प्रकारचं पॉवर सेंटर बनलेली आहे. पत्रकार म्हणून अनेक संस्थांची जवळच्या संस्थेचा लोकांना पाहायला लागतो. त्या संस्था पॉवर सेंटर बनवण्याचा आपोआप व्यापार करायला या संस्थेला अधिकारच नाही. या संस्थेत एक पैशाचे हिशेबच नाही, कारण कुठलाही पैसा ही संस्था निर्माण करत नाही, बदलमोड करून काम करते. अशा गोष्टी तांत्रिकदृष्ट्या आणि इतर रस्त्यात बंदी असतात त्या सगळ्या एकत्रितरित्या आपल्या हाताच्या झाल्यावर खूप बरं वाटलं. आम्हाला सुद्धा त्याला खूप होणं शक्य आहे. ती वेबसाईटची पाहिजे त्यामुळे ती फक्त बारीक सूचना करावी करतो. या अनेक नावं दिलेली आहेत त्या पेजवर नागरिकांना आणि सोयी पाहणाऱ्या सदस्य मंडळ करतात. दोन म्हणजे त्याच्या मनात सब्जेक्ट तयार करते. दोन त्यांच्या मनात ते तयार होते. असं पुढच्या वेळेला काही प्रयत्न करता येणे शक्य आहे. पण मला या वेबसाईट म्हणून किंवा संघटनेच्या बरोबर पुढे कोणत्या सुद्धा अभ्यास करायचे. सामान्यतः अजूनही प्रिंट मीडियाबद्दल समाजात भीतीयुक्त वातावरण असताना तर आम्ही काही आमच्या इतर समाज नाही. मग काही मुस्लिम ते म्हणाले आम्ही पत्रकार सर्वात विरोध आमचं सुद्धा आम्हाला कल्याण करण्याची आवश्यकता आहे. पण धोरण आणि त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आता सारणी म्हटल्याप्रमाणे संस्था अनेक असतात. आदर्श उपाध्यक्ष हात पुढे फोटो कार्यक्रम तू माझा वाढदिवस करतो अशा प्रकारे करणाऱ्या संस्थाही अनेक असतात. पण फ्रेंड्स लाईक ऑडिओ ही संस्था यातून आपलं वेगळेपण दाखवणारी संस्था आहे. याचा उल्लेख सरांनी केला पण आवर्जून मला तो पुन्हा करावासा वाटतो की या संस्थेमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार होत नाही. मोबाईल भेटतो आणि तो खूप असतो, फक्त तो असतो आर्थिक समाधानाच्या रूपामध्ये. मला असं वाटतं या संस्थेला जॉईन होऊन आपणही हा मोबाईलला मिळवायला काहीच कारण नाही. अभिजिता अशा सहकार्याची प्रवृत्ती आहे. शेवटचं आभाराचं काम करणार आहे एकूण एका सांगितलं बंद आपला देश या ज्ञान प्रेरित कार्य केल्यामुळे वेबसाईट ऑडिओ ही वेबसाईट आज जनतेसाठी खुली झालेली आहे. अनेकांचे सहकार्य हात या वेबसाईटसाठी लाभलेले आहेत. त्या साऱ्यांचे मनापासून आभार. आणि या मान्यवरांच्या हस्ते त्यांचे मागे तितके समर्थ असावे लागतात